नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय नसून ती एक कला आहे. पण गणिताच्या या कलेमध्ये अपूर्णांक नावाचा असा एक टप्पा येतो जिथे मोठमोठे हुशार विद्यार्थीसुद्धा अडखळतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची अशी काही चिरफाड करणार आहोत की यानंतर तुम्ही कधीच म्हणणार नाही, मॅडम अपूर्णांक खूप अवघड आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही अपूर्णांक आहेत ह्या अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. जो काही पहिला आहे तो आहे व्यवहारी अपूर्णांक. काय आहे बघा, व्यवहारी अपूर्णांक, ज्याला व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, जेव्हा एखादी वस्तू काय रे पूर्ण नसते तेव्हा तिचा भाग दर्शवण्यासाठी आपण अपूर्णांक वापरतो. त्यामध्ये येतात अंश आणि छेद. काय येतात बघा, अंश आणि छेद. बघा, जे काही अंश आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, न्यूमेरेटर. न्यूमेरेटर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतलेले भाग. काय आहे बघा, आपण घेतलेले भाग. आणि जे काही छेद आहे, अंशाला आपण न्यूमेरेटर म्हणतो तर छेदाला डिनोमिनेटर. काय म्हणायचं बघा, डिनोमिनेटर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचे केलेले एकूण समान भाग. वस्तूचे केलेले एकूण समान भाग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही व्यवहारी अपूर्णांक आहे ह्याचेही काही प्रकार पडतात. काय आहेत ते प्रकार, चला समजावून घेऊया. व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार. बघा, जो काही पहिला अपूर्णांक आहे त्याला आपण काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, छेदाधिक अपूर्णांक. काय म्हणायचे, छेदाधिक अपूर्णांक. नावावरूनच कळालं असेल विद्यार्थी मित्रांनो की ज्याचा छेद अंशापेक्षा काय असतो रे, मोठा असतो, त्याला आपण काय म्हणायचे, छेदाधिक अपूर्णांक. ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण छेदाधिक अपूर्णांक लिहितो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. काय आहे बघा ती, की ह्याची किंमत नेहमी काय असते रे, एकपेक्षा काय असते, कमी असते. काय नेहमी लक्षात ठेवायचं, याची किंमत नेहमी एकपेक्षा कमी असते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही छेदाधिक अपूर्णांक आहेत ह्याची उदाहरणे पाहू. बघा, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा, की पहिलं उदाहरण घेतलं मी 3/5. बघा विद्यार्थी मित्रांनो, छेद हा कसा आहे रे, हा जो काही अंश, 3 हा अंशामध्ये आणि 5 हा छेदामध्ये. 5 कशा आहे रे, अंशापेक्षा मोठा, म्हणजे काय आहे रे, छेद मोठा आहे. लक्षात आलं का. त्यासोबत जे दुसरं उदाहरण घेतलं, काय घेतलं बघा, 7/10. बघा, अंशापेक्षा काय आहे रे, छेद मोठा. लक्षात आलं का. आता जे काही दुसरं उदाहरण आहे, जो काही दुसरा प्रकार आहे, काय आहे बघा तो प्रकार, तो प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक. काय आहे बघा, अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की काय, की ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. काय सांगितलं बघा, ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो. ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा
असतो. आता बघा, जेव्हा आपण काय करतो रे, अंशाधिक अपूर्णांक लिहितो तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा. काय आहे बघा, याची किंमत 1 किंवा 1पेक्षा जास्त असते. काय सांगितलं बघा, याची किंमत 1 किंवा 1पेक्षा जास्त असते. 1 किंवा 1पेक्षा जास्त असते. 1पेक्षा जास्त असते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, उदाहरण पाहूया. आपल्याला काय करायचं आहे, जो काही अंश आहे हा छेदापेक्षा मोठा दाखवायचा आहे. म्हणजे जे काही उदाहरण येईल ते काय येणार आहे बघा. उदाहरण मी काय करायचं आहे, जो काही अंश आहे हा छेदापेक्षा काय करायचं आहे, मोठा घ्यायचा आहे. म्हणजेच काय, मी इथं 9 घेतला आणि इथे 4, अंश मोठा आला. लक्षात आलं का. हा काय आहे रे, अंशाधिक अपूर्णांक. त्यासोबतच जे काही दुसरं उदाहरण, आपल्याला अंश मोठा घ्यायचा आहे, इथे मी घेतलं 15 आणि खाली छेदामध्ये घेतला 7. लक्षात आलं का. हे काय झाले रे, अंशाधिक अपूर्णांक. अंश मोठा असेल तर अंशाधिक अपूर्णांक, आणि जर छेद मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक. आता जे काही तिसरा प्रकार आहे तर तो आहे बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काय आहे बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच काय, तर एक पूर्ण संख्या. काय सांगितलं बघा, एक पूर्ण संख्या, एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक मिळून बनलेला असा काय असतो रे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि एक अपूर्णांक, एक अपूर्णांक मिळून बनलेला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याचे रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करता येते. लक्षात आलं का. काय लक्षात ठेवायचं आहे बघा, जेव्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवतो तेव्हा आपल्याला काय करायचे बघा, याचे रूपांतर, इथे लिहिते मी, याचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करता येते. अंशाधिक अपूर्णांकात करता येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा उदाहरण, तर उदाहरण घेतलं मी बघा. आपल्याला काय करायचं, एक पूर्ण संख्या घ्यायची. मग इथं पूर्ण संख्या मी घेतली 2 आणि काय करायचं, एक अपूर्णांक म्हणजेच काय, 1/3. हा काय झालं रे, 2 ही पूर्ण संख्या, तर 1/3 हा अपूर्णांक. आता आपण काय सांगितलं की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येते. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 दुने 6. काय येणार आहे, 3 दुने 6, 6 अधिक 1 ह्या क्रिया होतात. लक्षात आलं का. इथे गुणाकार आणि इथे बेरीज. 3 दुने 6, 6 अधिक 1 7, 7/3. लक्षात आलं का. अंशाला मोठा, छेदाला लहान. म्हणून काय सांगितलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करता येते, अंशाधिक अपूर्णांकामध्ये करता येते. आता बघा, हे जे काही व्यवहारी अपूर्णांक आहेत ह्याचे काही गुणधर्म आहेत. काय आहेत बघा महत्त्वाचे गुणधर्म, चला पाहूया. जे काही व्यवहारी अपूर्णांकाचे गुणधर्म काय आहे बघा, व्यवहारी अपूर्णांकाचे गुणधर्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही पहिला गुणधर्म आहे तो काय आहे बघा, की छेद समान असल्यास आपल्याला काय करायची बघा, बेरीज करायची. काय सांगितले बघा, छेद समान असल्यास बेरीज करायचे. छेद समान असल्यास, पहिला गुणधर्म काय आहे बघा, छेद समान असल्यास बेरीज. छेद समान असल्यास आपल्याला काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज. बघा काय करायचं आहे, फक्त आपल्याला काय करायचं रे, अंशाची बेरीज आणि छेद तोच ठेवायचा आहे. काय सांगितलं मी, फक्त अंशाची बेरीज करायची. काय करायची, फक्त अंशाची बेरीज. फक्त अंशाची बेरीज करा आणि छेद तोच ठेवा. छेद तोच ठेवा. चला लगेच काय करूया, उदाहरण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं बघा उदाहरण, 5/9 अधिक 2/3
9. बघा छेद समान आहे का, इथेही 9 इथेही 9. आपल्याला काय करायचे, जे काही वरचे 2 अंश आहेत ह्यांची करायची बेरीज, म्हणजेच काय येणार आहे 5 अधिक 2 छेद 9, कारण आपल्याला छेद आहे तोच ठेवायचा आहे. चला बेरीज करूया. 5 अधिक 2 बरोबर 7, 7 छेद 9. जेव्हाही मित्रांनो तुम्हाला छेद समान असेल तेव्हा आपल्याला काय करायची, अंशाची बेरीज. लक्षात आलं का. हा आहे पहिला गुणधर्म. त्यासोबतच जो काही दुसरा बघा, आता जसं आपण काय केली रे, बेरीज केली, तसंच आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी. जो काही दुसरा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, छेद समान असल्यास, छेद समान असल्यास आपल्याला करायचे वजाबाकी. काय करायची बघा विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी. चला लगेच उदाहरण काय करूया, पाहूया. काय आहे बघा उदाहरण. तर मी उदाहरण घेतलं बघा, 12/7 वजा 5/7. बघा विद्यार्थी मित्रांनो छेद समान आहे. चला लगेच अंशांची काय करायची, वजाबाकी. म्हणजेच काय, 12 वजा 5 छेदामध्ये 7 बरोबर 12तून 5 गेले उरले 7, 7/7. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 7 एके 7 ह्याला भाग जातो म्हणून उत्तर काय येणार आहे, 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे छेद समान असल्यास आपण काय केली रे, वजाबाकी. रेषेच्या वरती आपल्याला काय करायचे, अंशाची वजाबाकी. आता जो काही तिसरा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, जर छेद भिन्न असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर छेद भिन्न असल्यास आपल्याला करायची आहे बेरीज. काय बघा, छेद भिन्न असल्यास आपल्याला काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज. म्हणजेच काय करायचं आहे बघा, तिरकस गुणाकार. काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. चला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण लगेच पाहू. काय आहे बघा उदाहरण. तर मी घेतलं, आपल्याला काय करायचं आहे, छेद भिन्न. म्हणजेच इथं उदाहरण काय घेतलं बघा विद्यार्थी मित्रांनो, मी उदाहरण घेतलं 2/3 अधिक 1/4. बघा विद्यार्थी मित्रांनो आहे का छेद वेगवेगळा, इथं आहे 3 इथे आहे 4. आता इथं आपल्याला करायचं आहे तिरकस गुणाकार. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2ने ह्या 4ला काय करायचं रे, गुणायचे. काय केलं बघा, 2 गुणिले 4 केला का तिरकस गुणाकार, अधिक. आता हे कुठून आलं, इथं आपण काय करायची बेरीज ना, कारण 2 छेद आहेत हे कसे आहेत रे, वेगवेगळे. आता बघा काय राहिलं, 3 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 3. 1 गुणिले 3 भागिले, म्हणजेच इथं आला छेद. लक्षात आलं का. 3 गुणिले 4 काय करायचे, 3 गुणिले 4, कारण आता छेद वेगवेगळा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो हा गुणाकार करूया. 4 दुने 8 अधिक 3 एके 3 छेद 4 त्रिक 12. आता ह्या दोन संख्यांची काय करायची बेरीज. 8 अधिक 3 बरोबर 11 आणि छेद 12, 11/12. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच जेव्हाही छेद भिन्न असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा तिरकस गुणाकार आणि नंतरनं काय करायचं आहे, जे काही बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल ह्या क्रिया करायच्यात. लक्षात आलं का. त्यानंतरनं जो काही चौथा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, अपूर्णांकांचा गुणाकार. काय आहे बघा, अपूर्णांकांचा गुणाकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही आपण अपूर्णांकाचा गुणाकार करू तेव्हा अंशाचा गुणाकार हा अंशाशीच आणि छेदाचा गुणाकार हा छेदाशीच करायचा आहे. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशाचा गुणाकार अंशाशी आणि छेदाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करायचं. लक्षात आलं का, हे विसरायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो चला लगेच काय करूया, उदाहरण पाहूया. काय घेतलं बघा उदाहरण. तर उदाहरण मी घेतलं 4/5 गुणिले 3/2. आपल्याला काय करायचं आहे, जो काही अंश आहे ह्या अंशाचा गुणाकार कोणाशी करायचे, अंशाशी. म्हणजेच काय येणार आहे, 4 गुणिले 3 छेद 5 गुणिले 2 छेदाचा गुणाकार छेदाशी. 5 गुणिले 2. चला करूया गुणाकार. 4 त्रिक 12 आणि 5 दुने
10. चला भाग जाईल का कशाने? हो जातो. कशाने जातो रे? तर 2 पंचे 10 आणि 2 सख्ख 12. लक्षात आलं का? 2ने मी भाग लावला तर उत्तर काय आलं? 6/5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? अपूर्णांकाचा गुणाकार असा करायचा. हा काय आहे रे? गुणधर्म. आता जो काही 5वा आहे काय आहे बघा, की अपूर्णांकाचा जेव्हा भागाकार असतो तेव्हा काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. अपूर्णांकांचा भागाकार तेव्हा आपण काय करायचं आहे बघा, गुणाकार व्यस्त. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगते, तर दुसऱ्या अपूर्णांकाला आपण उलट करून गुणायचं. लक्षात आलं का? जेव्हाही आपण अपूर्णांकाचा भागाकार करणार आहे तेव्हा जो काही दुसरा अपूर्णांक आहे त्याला उलट करून गुणावे. ह्यालाच काय म्हणायचं आहे? गुणाकार व्यस्त. काय सांगितलं मी? हे नेहमी लक्षात ठेवायचं. दुसऱ्या अपूर्णांकाला उलट करून गुणावे. उलट करून गुणावे. चला लगेच काय करूया? उदाहरण पाहूया. काय आहे बघा उदाहरण? तर मी उदाहरण घेतलं बघा. 3/4 भागिले 5/2. आता बघा हा जो काही दुसरा अपूर्णांक आहे त्याला आपल्याला काय करायचं रे? उलट करायचं आहे. म्हणजेच काय? पहिला आहे तसंच राहणार आहे. 3/4 इथे येणार आहे गुणाकाराची क्रिया. काय येणार आहे? गुणाकाराची क्रिया. आता उलट करायचं आहे म्हणजे छेद हा वरती जाईल. हिताला 2, हिताला 5. चला आता काय करायचं आहे? नेहमीप्रमाणे क्रिया. 3 गुणिले 2 काय येणार आहे? 3 गुणिले 2 छेद 4 गुणिले 5 काय येणार आहे? 4 गुणिले 5. 3 दुने 6, 5 चोक 20. लक्षात आलं का? ह्याला भाग जातो का कशाने? तर हो जातो. कशाने जातो? 2ने. 2ने भाग दिला तर काय येणार आहे? 2×6 आणि 2×10 म्हणजे उत्तर काय आलं? 3/10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहेत? अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांकाचे गुणधर्म. अजून पुढे आहेत. चला पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे 5 झाले. तर आता कुठला आहे बघा? 6वा. काय आहे बघा? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर. जो काही 6वा गुणधर्म आहे तो काय आहे बघा? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो लगेच उदाहरण पाहूया. काय आहे बघा ते उदाहरण? तर हे उदाहरण आहे 5.2/3. काय आहे? 2/3. चला सोडूया. मगाशी आपण जे सोडवलं इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तसेच आपल्याला सोडवायचं आहे. काय आहे बघा, की 5 गुणिले 3 काय येणार आहे बघा? 5 गुणिले 3 अधिक 2 ह्या दोघांचं गुणाकार आणि इथे काय करायची? बेरीज. छेद आहे तसाच. चला 5 त्रिक 15. 15 अधिक 2 छेद 3. 15 अधिक 2 काय आलं रे? 17. 17/3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे ही जेव्हाही पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे आपल्याला रूपांतर करायचं असते तेव्हा आपण काय करायचे? ह्या 2 संख्यांचा पूर्ण आणि छेदाचा काय करायचं आहे रे? पूर्णांक संख्येचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे आणि जो काही गुणाकार आहे ह्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा आहे. लक्षात आलं का? आता जे काही 7वं गुणधर्म आहे तो काय आहे बघा? सममूल्य अपूर्णांक. काय आहे बघा? सममूल्य अपूर्णांक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे हा गुणधर्म? तर एकाच संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही. सममूल्य अपूर्णांक म्हणजेच काय? एकाच संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही. एकाच संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चला आपण काय करायचं आहे? 1/2चे सममूल्य काढायचे. काय करायचे बघा? उदाहरण घेतलं आपण. काय घेतलं बघा? मला काय करायचं आहे? 1/2चे मला काय करायचं आहे? सममूल्य काढायचे. काय करायचं आहे? सममूल्य काढायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं रे? की 1/2ला काय केलं रे?
5ने जर गुणलं तर काय होतं बघा रे, मी ह्याला जर 5ने गुणलं तर काय येणार आहे, 5 एक्के 5 आणि 5 दुने 10. लक्षात आलं का? म्हणजेच जेव्हा आता सममूल्य अपूर्णांक म्हणजेच काय, जेव्हा मी भाग देईन तेव्हा काय येणार आहे बघा, 5 एक्के 5, 5 दुने 10, म्हणजे उत्तरच तेच येतं. लक्षात आलं का? हे आहे सममूल्य अपूर्णांक. जेव्हाही आपण एकाच संख्येनं गुणल्यानंतर त्याची किंमत बदलत नाही. लक्षात आलं का? एकचे सममूल्य काय आहे, 5/10. लक्षात आलं का? हे मी तुम्हाला सोडवून दाखवलं. त्यानंतर जो काही पुढील गुणधर्म आहे तो काय आहे बघा, जो काही व्यवहारी अपूर्णांक आहे त्याला आपण लहान रूप कसे देतो, म्हणजे संक्षिप्तकरण. काय आहे बघा, 8वं गुणधर्म काय आहे, संक्षिप्तकरण. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लहान रूप देणे, लहान रूप देणे. आता तुम्ही म्हणाल हे काय वेगळं, तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय रे, भागाकार. आता बघा उदाहरण मी घेतलं, काय घेतलं बघा, उदाहरण घेतलं मी 25/75. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 25ने. 25/25 आणि 75/25. बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर काय येईल, 25 एक्के 25 आणि 25 त्रिक 75 आहे ना. जे काही अपूर्णांक मोठा आहे त्याला आपण काय केलं रे, लहान रूप दिलं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही 9वा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, मोठेपणा ठरवणे. काय आहे बघा, मोठेपणा म्हणजे आपल्याला करायची तुलना, मोठेपणा ठरवणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा छेद समान असतो, काय सांगितले बघा, इथं कंडिशन दिली आहे तुम्हाला, छेद समान असताना, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. काय सांगितलं बघा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, तो अपूर्णांक मोठा. लक्षात आलं का? छेद आपल्याला काय हवं आहे, समान, त्यामुळे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. चला लगेच उदाहरण पाहूया. काय आहे बघा उदाहरण, 8/11 आणि इथे आहे 5/11. तर ह्या दोघांपैकी कोण मोठा रे, तर बघा छेदच दोघांचाही समान आहे, इथेही 11 इथेही 11. आता बघायचं आपल्याला अंश, ज्याचा अंश मोठा म्हणजे 8 मोठा आहे म्हणून काय आहे रे, लक्षात आलं का, 8/11 हा मोठा अपूर्णांक. त्यासोबतच जे काही 10वा गुणधर्म आहे, काय आहे बघा 10वा गुणधर्म, की मोठेपणा ठरवणे. पण आता काय आहे रे, अंश समान असताना, मोठेपणा ठरवणे. आता काय आहे बघा, अंश समान असताना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अंश समान असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, छेद लहान बघायचा आहे. काय बघायचं आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. काय आहे बघा कंडिशन, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, तो अपूर्णांक मोठा. चला लगेच उदाहरण पाहूया. काय आहे बघा, आपल्याला काय सांगितलं, अंश समान पाहिजेत. काय पाहिजेत, अंश समान. म्हणजेच काय घेतलं मी, इथं घेतलं 4/7 आणि इथे घेतलं 4/9. बघा दोन्हीही अपूर्णांकामध्ये अंश काय आहे रे, समान. आता ज्याचा छेद लहान, कोणाचा छेद लहान आहे रे, तर इथं आहे 7, हा लहान आहे म्हणून हा काय आहे रे, अपूर्णांक मोठा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय झाले रे, हे व्यवहारी अपूर्णांक, हे त्याचे काही आहेत रे 3 प्रकार. आणि हे व्यवहारी अपूर्णांकाचे एकूण किती गुणधर्म आहेत रे, तर एकूण 10 गुणधर्म आहेत. लक्षात आलं का? आता जे काही अपूर्णांकाचा जो काही दुसरा प्रकार आहे, ज्याला आपण काय म्हणतो बघा, दशांश अपूर्णांक. काय म्हणतो बघा, जो काही दुसरा प्रकार आहे त्याला काय म्हणतो, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दशांश अपूर्णांक म्हणजेच काय. आता हे जे काही आपण अपूर्णांक पाहिले, ह्या अपूर्णांकाचा छेद जेव्हा 10, 100, 1000 असतो त्यांना आपण काय म्हणायचे, दशांश अपूर्णांक म्हणायचे. लक्षात आलं का. आणि दशांश चिन्ह म्हणून एक टिंब दिला जातो. लक्षात आलं का. काय सांगितलं बघा, ज्या अपूर्णांकाचा छेद दहा, 100, 1000 असतो त्यांना काय म्हणायचं आहे, दशांश अपूर्णांक. त्यांना दशांश अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं आहे, दशांश अपूर्णांक. आणि यामध्ये काय आहे रे, यात दशांश चिन्ह काय असतं बघा, दशांश चिन्ह. जे काही आपण टिंब काढतो का नाही बघा, हा काय आहे, टिंब वापरलं जातं. काय वापरलं जातं ते, दशांश चिन्ह म्हणून टिंब वापरले जाते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही दशांश अपूर्णांक आहे ह्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण व्यवहारी अपूर्णांक पाहिलं, व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला काय करावं लागतं रे, दशांश रूपात रूपांतर करावं लागतं. काय आहे बघा, जे काही पहिलं काय आहे बघा, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश रूपात रूपांतर करायचे. दशांश रूपात रूपांतर करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बघा, आता जेव्हाही आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश रूपात रूपांतर करतो, तर जेवढे शून्य हे छेदात असतील त्यासाठी काय आहे बघा, नियम काय आहे बघा, जेवढे शून्य छेदात असतील तेवढे घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. काय करायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. लक्षात आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच उदाहरण पाहूया. काय आहे बघा, मी उदाहरण घेतलं 45/100. काय घेतले, 100. आता बघा नियम काय सांगितलं आहे, जेवढे शून्य कशामध्ये आहेत रे, छेदामध्ये, तेवढं आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच काय बघा, इथं काय घ्यायचं आहे, 0 दशांश चिन्ह 45. किती आहेत रे, 2 शून्य. तेवढेच आपण काय केले रे, 2 घरे सोडून आपण दशांश चिन्ह दिलं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, 1, 2 हे झालं पहिलं. आता दुसरं, दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. काय आहे बघा, दशांश अपूर्णांकाची बेरीज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी काय नियम आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे. लक्षात आलं का. काय सांगितलं नियम, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजेत. काय आलं पाहिजेत, दशांश चिन्ह आले पाहिजेत. लक्षात आलं का. चला विद्यार्थी मित्रांनो, काय करूया, उदाहरण सोडवूया. बघा आता जे काही उदाहरण आहे ते काय घेतलं बघा, उदाहरण मी 12 दशांश चिन्ह 5 अधिक काय घेतलं, 4 दशांश चिन्ह 25 बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितले, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह म्हणजेच काय येणार आहे बघा, 12 दशांश चिन्ह 5 अधिक 4 दशांश चिन्ह 25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं त्यांनी, ते दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं. चला आता करायची बेरीज. इथं काय येणार आहे,
5, 5 अधिक 2 7, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 4 अधिक 2 6 आणि 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हाही आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा काय करायचं आहे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचे आणि मग बेरीज करायची. जशी आपण बेरीज केली तशीच आपण काय करायची, वजाबाकी. काय करायची विद्यार्थी मित्रांनो? वजाबाकी. चला करूया. जे काही तिसरं आहे ते काय आहे बघा, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. चला लगेच काय करूया, उदाहरण पाहूया. काय आहे बघा, 10 दशांश चिन्ह 0 वजा 3 दशांश चिन्ह 75. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, 10 दशांश चिन्ह 0 वजा 3 दशांश चिन्ह 75. नियम तोच, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आले पाहिजे. म्हणून इथं काय करणार आहे बघा, 10 दशांश चिन्ह 0 वजा काय येणार आहे बघा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह म्हणजेच 3 दशांश चिन्ह 75. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे रे, आपल्याला वजाबाकी करायची. इथे काही नाही आहे म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल 0. लक्षात आलं का? आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणजे काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. चला करूया आता वजाबाकी. इथे 0, इथेही 0, इथेही 0. आपल्याला काय करावं लागेल, ह्या 1 कडून इकडे पाठवा लागेल. हा 1 इकडे पाठवला तर इथे झाले 10. लक्षात आलं का? ह्या 10 मधून 1 तिकडे पाठवला तर इथे राहिले 9, इकडे गेला 10. आता बघा, ह्या 10तून 1 इकडे पाठवला तर इथं काय आलं रे, 10 आणि इथे काय उरला 9. चला विद्यार्थी मित्रांनो, 10तून 5 गेले, उरले किती विद्यार्थी मित्रांनो, 5. लक्षात आलं का? 9तून 7 गेले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो, तर आता उरले 2. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि 9तून 3 गेले, उरले 6. ही चुका करायच्या नाहीत. जेव्हाही आपल्याला दशांश चिन्हाखाली आपण काय करतो रे, दशांश चिन्ह देतो तेव्हा आपण काय करायचे, वजाबाकी ही नीट करायची. लक्षात आलं का? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नाही लिहिलं तर आपली बेरीज असू दे किंवा वजाबाकी असू दे चुकीची येते. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही चौथा गुणधर्म आहे तो काय आहे बघा, 10ने गुणणे. काय आहे बघा, 10ने गुणणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येला आपण काय केलं बघा, 10ने गुणलं तर काय होईल, तर आपल्याला उजवीकडे सरकायचं. काय करायचं आहे बघा, उजवीकडे सरकणे म्हणजेच 10ने गुणल्यास दशांश 10ने गुणल्यास दशांश घर दशांश घर 1ने उजवीकडे सरकतो, 1ने उजवीकडे सरकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, चला लगेच काय करूया, उदाहरण पाहूया. उदाहरण काय घेतलं बघा, 5 दशांश चिन्ह 67 गुणिले 10. पहिल्यांदा आपण काय करूया, हा गुणाकार एका बाजूला करूया. म्हणजेच बघा, 5 दशांश चिन्ह 67 गुणिले काय आहे रे, 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 10नं मी काय केलं रे, ह्या संख्येला गुणलं तर उत्तर काय येणार आहे, नेहमीप्रमाणे दशांश चिन्ह न देता काय येणार आहे, 5670. काय येणार आहे, 5670. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे रे, 5च्या पुढे आहे 1 दशांश चिन्ह आहे ना, 5 नंतरनं दशांश चिन्ह. पण आपण काय सांगितलं, जेव्हाही त्याला 10ने गुणतो तेव्हा काय होतं रे, हे जे काही दशांश चिन्ह आहे हे कुठं होतं रे, इकडे सरकतं. म्हणजेच काय येणार आहे बघा, 56 दशांश चिन्ह 7. काय येणार आहे, 56 दशांश चिन्ह 7. कारण आपण काय केलं, 10ने गुणलं तेव्हा जे काही दशांश चिन्ह आहे हे 5च्या इथं होतं, ते 1 घर पुढे गेलं. म्हणजेच इथं उत्तर काय आलं, 56 दशांश चिन्ह 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही 5वं
आहे ते काय आहे बघा, 100ने भागणे. काय करायचं आहे, 100ने भागणे. जसं आपण 10ने गुणलं तर दशांश चिन्ह काय होतं, 1ने उजवीकडे सरकतं. तर 100ने भागल्यानंतरनं काय होईल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण काय करतो रे, 100ने भागतो तेव्हा ते डावीकडे सरकतं. काय होतं बघा, डावीकडे सरकतं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 100ने भागल्यास काय सांगितलं बघा, 100ने भागल्यास दशांश दोन घर डावीकडे सरकतो. काय करतो बघा, डावीकडे सरकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच काय करूया, उदाहरण समजावून घेऊया. बघा इथे काय आहे बघा, 43.2 भागिले 100. काय आहे, भागिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं, जे काही 43 भागिले 100 केलं. तर आपल्याला काय सांगितले की जे काही दशांश घर आहे ते कुठं होणार आहे, डावीकडे. म्हणजेच काय येणार आहे, 1 2 डावीकडे सरकतो. लक्षात आलं का. म्हणजेच इथं काय येणार आहे, 0 दशांश चिन्ह. हिथं आहे दशांश चिन्ह, ते कुठं सरकणार आहे रे, 2 घरं डावीकडे. म्हणजेच काय येणार आहे, 432. लक्षात आलं का. दशांश चिन्ह कुठं होतं, इथे, पण 2 घरं डावीकडे सरकलं. हे काय झालं रे, जेव्हा आपण एखाद्या संख्येला काय केलं रे, 100ने भागलं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता त्यासोबत जे काही पुढील आहे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार काय आहे बघा, जे काही 6 आहे ते काय आहे बघा, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण नेहमीप्रमाणे गुणाकार करतो तसा गुणाकार करायचा आहे. आणि जे काही दशांश स्थळं आहेत त्यांची बेरीज करून आपल्याला चिन्ह द्यायचे. लक्षात आलं का. नेहमीप्रमाणे गुणाकार करा. काय सांगितले बघा, नियम काय आहे, जेव्हा दशांश अपूर्णांकाचा आपण गुणाकार करणार आहे तेव्हा नेहमीप्रमाणे गुणाकार करा. आणि एकूण दशांश स्थळांची बेरीज करून चिन्ह द्यायचं. काय करायचं, बेरीज करून चिन्ह द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला लगेच उदाहरण पाहूया. काय घेतलं बघा उदाहरण, 0.2 गुणिले 0.3. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, नेहमीप्रमाणे गुणाकार. म्हणजेच मी केला संख्यांचा गुणाकार. काय घेतला बघा, 2 गुणिले 3 बरोबर आले 6. पण आता आपल्याला काय करायचे रे, दशांश स्थळ किती आहेत रे, हा 1 2. म्हणून आपल्याला काय करायचं रे, त्या स्थळांची बेरीज केली आणि आपल्याला द्यायचं आहे चिन्ह. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, 1 2 म्हणजेच काय येणार आहे, 0.06. लक्षात आलं का. हे काय झालं रे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. दशांश चिन्ह आहे का, दशांश स्थळांची आपण काय केली रे, बेरीज. त्यासोबतच जसं आपण गुणाकार केला तसंच आपल्याला काय करायचं आहे, भागाकार. काय करायचं आहे, भागाकार. पुढील काय आहे बघा, नियम किंवा गुणधर्म. काय आहे, दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा, चला पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण काय आहे, तर मी काय घेतलं, 1/2 भागिले काय घेतलं, 0/4. आता बघा, म्हणजेच काय येणार आहे, संख्यांचा भागाकार केला, 12/4. काय येणार आहे, 12/4. हे दशांश चिन्ह मी काढून टाकलं तर काय येणार आहे, 12/4. चला 4ने भाग लावला, 4 × 4 4 × 3 12. उत्तर काय आलं रे, 3. काय आलं, 3.
आता बघा तुम्ही म्हणाल मग दशांश चिन्ह का नाही दिलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोघांकडे कुठं आहे रे, एक घर आहे. काय आहे रे, दोघांकडे काय आहे रे, एक घर असल्याने काय होतं रे, हे दशांश चिन्ह लोप पावलं. लक्षात आलं का? हा काय झाला रे, दशांश अपूर्णांकाचा भागाकार. का आलं नाही, कारण दोघांकडे काय होतं रे, एक घर सोडून दशांश चिन्ह, म्हणून ते दशांश चिन्ह तिथून गेलं. त्यासोबतच जे काही 8वं आहे ते काय आहे रे, की आपल्याला जे काही स्थानिक किंमत ओळखायची. लक्षात आलं का? काय करायचे बघा, स्थानिक किंमत ओळखणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला लगेच उदाहरण घेऊया. काय घेतलं बघा उदाहरण मी, 7 दशांश चिन्ह 892. आता बघा आपल्याला काय करायची, ह्या 9ची काय करायची रे, स्थानिक किंमत काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे काय आहे रे, आपल्याला 9ची स्थानिक किंमत काढायची. जसं आपण काय करतो नेहमीप्रमाणे अंकाची स्थानिक किंमत काढतो तशाच पद्धतीनं करायची. 9 अंक आहे तसा लिहायचा. आपल्याला पण आता इथं आहे दशांश. बघा 9च्या पुढे 8 आहे, इथं दिला 0, दशांश चिन्ह, 7च्या जागीसुद्धा 0. ही काय आहे रे, 9 या अंकाची स्थानिक किंमत. जसं आपण आपल्या दशांश चिन्ह नसताना जे काही अंक असतात, जशी आपण अंकाची किंमत काढतो म्हणजे तो अंक तसाच ठेवतो आणि बाकीच्या घरामध्ये आपण 0 देतो, तसंच आपल्याला करायचं आहे. पण दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही 9 आहे ते काय आहे बघा, मोठेपणा ठरवणे म्हणजेच काय रे, तुलना करणे. लक्षात आलं का? कोणता दशांश अपूर्णांक मोठा, मोठेपणा करणे म्हणजेच काय, तुलना करणे. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं उदाहरण घेतलं, 0.5 आणि 0.05. आता तुम्ही म्हणाल की कुठला मोठा असेल, इकडे 3 अंक दिसतात ते इकडे 2. आपण काय म्हणतो नेहमीच्या ह्याच्यामध्ये एकक दशक शतक म्हणजे काय, एक घर पुढे सरकत गेला की तो अंक मोठा. पण जेव्हाही आपण दशांश अपूर्णांक वापरतो तेव्हा बघा विद्यार्थी मित्रांनो काय असेल रे, हा जो काही एक घर आहे म्हणजेच इथं काय बघा 0.50. लक्षात आलं का? ह्याची किंमत झाली मोठी. पण इथं काय होणार आहे, 0.05. लक्षात आलं का? आहे तेच राहिलं, म्हणून इथे मोठी काय येणार आहे, 0.50. लक्षात आलं का? का मोठं आलं लक्षात आलं तुम्हाला? इथे काय झालं बघा, 0.5 आहे, त्याच्या पुढे मी 0 लिहू शकते. लक्षात आलं का? म्हणजेच काय झालं, हा जे काही दशांश अपूर्णांक आहे तो काय आहे बघा, मोठा. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही 10 आहे ते काय आहे बघा, दशांश चिन्हाच्या शेवटी आपल्याला 0 लावायचं. काय लावायचं बघा, दशांश तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही मोठे आपण सांगितलं म्हणजे तुलना केली, तर इथे जेव्हा तुम्ही हे पाहाल तेव्हा काय म्हणाल, मग आम्हाला तुम्ही काही चुकीचं सांगितलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपण काय करतो रे, उदाहरण घेतलं मी दशांश अपूर्णांकाला घेतलं 0.7. आता बघा मी काय केले रे, 0 वाढवले, 0.7. लक्षात आलं का? पुन्हा मी काय केलं बघा, 0.700. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय करतो रे, 0 वाढवतो तेव्हा हे जे काही अपूर्णांक आहे ह्याची किंमत बदलत नाही. लक्षात आलं का? शेवटी 0 लावल्याने त्याची किंमत बदलणार नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केले, हे जे काही व्यवहारीपासून जे काही दशांश अंकाचा जो काही प्रवास केला तो तुम्हाला नक्कीच समजला असेल. लक्षात ठेवा, गणित हे कठीण नसतं, फक्त ते समजून घेण्याची पद्धत योग्य असावी लागते. आता ह्या व्हिडिओमधील सर्व उदाहरणे तुमच्या वहीत पुन्हा सोडवा आणि ह्या जे काही ही उदाहरणं आहेत त्यासोबतच जे काही तुमच्या पुस्तकातील उदाहरणं आहेत हेही नक्की सोडवा. यावरून तुम्हाला हा जो काही घटक आहे हा पूर्णपणे समजून येईल. तरीही जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. गणिताचा सराव करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा.